रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये पूरस्थितीनंतर धक्कादायक घटना समोर आलीय। महाड तहसील कार्यालयाच्या आवारात एक भला मोठा अजगर आढळून आल्यानं काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। सर्पमित्रांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत अजगराला सुरक्षितरित्या पकडून जंगलातील नैसर्गिक अधिवासात सोडून दिले। मुसळधार पावसामुळे आणि सावित्री नदीच्या पुरामुळे वन्यजीव मानवी वस्तीकडे येत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले। मागील वर्षी पुराच्या पाण्यासोबत मगरीही शहरात आल्या होत्या, तर यंदा अजगर आढळल्यानं नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। मी थोडी माहिती सांगतो। साप आहे, एक 12 ते 15 फुटापर्यंत वाढतो। त्याला त्याच्या पाठीवर असे ठिपके असतात आणि हा थोडाफार ते एक घोणस म्हणून एक साप आहे, त्या सापासारखा दिसतो। आता आम्हाला पूर्ण माहिती आहे म्हणून व्यवस्थित त्याला आम्ही न दुखापत करता हेडकॅच केलंय, पण शक्यतो जर असं कुठे आलात तर आम्हाला फोन करत जा आणि आम्ही त्याला येऊन पकडून घेतो। हा पूर्ण बिनविषारी साप आहे, पण हा जरी बिनविषारी असला तरी सुद्धा हा कन्स्ट्रक्ट आहे, म्हणजे की हा एखाद्या प्राण्याला असा गुदमरून पिळ घालून मारून तो खातो।